पुढे एक मोठी बातमी आहे। विधान परिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चक्क प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रसाद लाड यांनी दानवेंकडे हात करून बोलल्याने राडा झालाय, तर उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सुओ मोटो दाखल करून घेण्यास नकार दिलाय। हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये। आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा गेलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचं कुठलाही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाहीये। मी आजचं कामकाज स्थगित करते आहे। तर आपण पाहतोय यावेळेस दानवेंकडून प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ करण्यात आलेली आहे। हिंदुत्वावरून लाड विरुद्ध दानवे हे भिडलेले आहेत। लाड यांनी दानवेंकडे हात केल्याने ही शिवीगाळ करण्यात आली आहे। उपसभापतींकडून सुमोटो दाखल करण्यास नकार देण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतोय सभागृहात शिवीगाळ झालेली आहे। दानवेंनी प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केलेली आहे, त्यामुळे आज दिवसभरातलं कामकाज हे स्थगित करण्यात आलेलं आहे। या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण बघूयात। आणि हमरी तुमरी स्थगित झाल्यानंतर जे अंबादास दानवे आहेत त्यांनी आई बहिणीवरून त्या ठिकाणी सभागृहात शिव्या दिल्या। महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परंपरेला या ठिकाणी काळीमा फासलाय आणि त्याची चौकशी होऊन त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी सभागृहाची माफी मागावी। त्यांच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार।